अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला असून अशातच बंगालच्या उपसागरात 23 ते 28 मे दरम्यान प्रचंड वेगानं चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं। या शक्ती चक्रीवादळामुळे 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं आणि त्यामुळे हवामान खात्यानं 16 मे पर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे। नाशिकमध्ये पुढील 4 दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय, तर या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं देखील चांगलंच नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। उदगीर तालुक्यातील शिरोळ, जाणापूर, मल्लापूर, चांदेगाव, नागलगाव या परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळला। या पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय। सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे तुफान पाऊस कोसळला। पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। राज्यात मेच्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी पाऊस पडतोय। बुधवारी विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागानं ऑरेंज अलर्ट दिला। मावळमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। जोरदार पावसामुळे देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नेहरू मंगल कार्यालयाची भिंत तोडून एक झाड रस्त्यावर कोसळल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मुंबई पश्चिम रेल्वेवरील बोरिवली विरार दरम्यान 2 नव्या रेल्वे मार्गिका आणि कल्याण कसारा दरम्यान 3ऱ्या मार्गिकेच्या कामाला गती आली आहे। 29.32 हेक्टरवरील वनजमिनींवर झाडं तोडण्यासाठी पर्यावरण विभागानं मंजुरी दिली आहे, तर ही खासगी वनजमिनींवरील झाडं तोडल्यानंतर नव्या रेल्वे मार्गिका उभारणीला वेग येणार आहे। पुण्यातील पीएमपीएमएलच्या ताफ्यात 1000 नवीन बसेस दाखल होणार आहेत। पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि पीएमआरडीएकडून 500 बस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। भारत पाकिस्तान या 2 देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे विमानतळावरील काही उड्डाणं रद्द करण्यात आली होती आणि यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र आता दोन्ही देशातील परिस्थिती निवळल्यानं विस्कळीत हवाई वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळानं तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलाय। तिकीट जवळपास दुपटीनं वाढल्यानं प्रवास महागणार असला तरी 2 किलोमीटरच्या टप्प्याऐवजी 5 किलोमीटरचा टप्पा असणार आहे। तर पीएमपीचा संचलनातील तोटा दरवर्षी जात असून गेल्या वर्षी तब्बल 766 कोटी रुपयांचा तोटा झाला होता आणि पीएमपीनं गेल्या 11 वर्षात तिकीट दरवाढ केली नव्हती। पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीनं दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे कात्रज दूध ग्राहकांना फटका बसणार आहे। पुणे रेल्वे प्रशासनानं 2.5 महिन्यात केलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये 88,325 जणांना विनातिकीट प्रवास करताना पकडले। त्यांच्याकडून 4,60,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। यावरून रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचं स्पष्ट होतंय। राज्यातील एकूण 8 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेत। वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवींद्र शिसवे यांची लोहमार्ग पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली असून आता त्यांची नियुक्ती गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे। आयपीएस शारदा निकम यांची अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे। ठाकुर्लीमधील सर्वोदय लीला बिल्डिंग नंबर 1 इथे 13व्या आणि 14व्या मजल्यावर मध्यरात्री आग लागली। या आगीमध्ये घराचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गहू विक्रीला चांगला प्रतिसाद मिळालाय। विशेषतः शरबती गहू पुणे आणि कल्याणमध्ये विक्रमी दरानं विकला गेला। राज्यात गव्हाची 20,813 क्विंटल आवक झाली, त्याला सर्वसाधारण दर हा 2,760 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये 2,06,000 क्विंटलची आवक झाली। यात नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची 1,32,000 क्विंटलची आवक झाली। उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून 1,150 रुपयांपर्यंत दर मिळाला। सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण मे अखेरीस -22% वरती पोहोचलंय, तर पुढील 8 दिवसात -30% ते जाण्याची शक्यता आहे। धरणातून जून जुलैपर्यंत शेतीला पाणी मिळणार आहे। शिर्डी साईबाबा संस्थान समितीनं सुधारित देणगी धोरणास मान्यता दिली आहे आणि यानुसार देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन, आरती, पास आणि पूजा याचा लाभ मिळणार आहे। व्हीव्हीआयपी दर्शनाबरोबरच वस्त्र अर्पणाच्या संधी देखील मिळणार असल्याचं संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं।
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर झोनमध्ये 11 वन परिक्षेत्रामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली। या वन्य प्राणी प्रगणनेमध्ये 56 वाघ, 7 बछडे, 12 बिबट, 1 तडस आणि 93 अस्वलं आढळून आली आहेत। दोन्ही क्षेत्रात 5502 वन्य प्राण्यांची नोंद घेण्यात आली आहे। कुख्यात गँगस्टर गजानन उर्फ गजा माने यानं पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय गजा मानेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले। हिंगोलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं एसटी बसवर दगडफेक केली। संबंधित अज्ञात व्यक्तीनं बसमधील वाहक आणि प्रवाशांना देखील मारहाण केली। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील परळी गावात एका तरुणीची हत्या करण्यात आली। यानंतर प्रियकरानं देखील गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। लातूरच्या उदगीरमध्ये एका विद्यार्थ्याला 10वी मध्ये सर्व विषयात 35% गुण मिळालेत। एकुरकामध्ये समर्थ माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या नागेश पल्लेवाड या विद्यार्थ्याला 35% गुण मिळालेत। नागेशची परिस्थिती ही हलाखीची आहे। 10वीच्या परीक्षेत मुंबई महापालिकेच्या 89 शाळांचा 100% निकाल लागलाय, तर 118 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक गुण प्राप्त झालेत। पालिका शाळांचा एकूण निकाल 92% लागलाय, तर 247 माध्यमिक शाळांमधून 14,966 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यापैकी 13,907 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। 10वीच्या निकालात तब्बल 211 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजेच 100% गुण मिळाले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे। यंदा 100% गुण मिळवणारे 113 असे सर्वाधिक विद्यार्थी लातूर विभागात आहेत, तर राज्यातील 81,809 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले। मुंबईतून 90% आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साधारण 4,500 वाढली आहे। त्यामुळे यंदा नामांकित कॉलेजचा 11वीचा कट ऑफ वाढून प्रवेशाकरता तगड्या स्पर्धेला विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागणार आहे। देशातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकारिणी सदस्य आज दुपारी 4:30 वाजता बैठक घेणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील, तर राहुल गांधी देखील बैठकीला उपस्थित राहतील। अमळनेर तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्याम पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। मानकर यांच्या विरोधात बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मानकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सादर केला। शिवेंद्रराजेंच्या निवासस्थानी प्रहार संघटनेकडून रक्तदान आंदोलन करण्यात आलं। कर्जमाफीच्या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात आलं। राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणात असून या जमिनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहाराबाबत सरकार धोरण ठरवत असल्यानं या जमिनींची नोंदणी थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी दिले। भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचं श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प घेत असले तरी दोन्ही देशात अद्यापही तणावाची स्थिती असल्याचं पाहायला मिळतंय, कारण पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्याचं दिसतंय। यातच भारतानं पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्यावर थेट कारवाई करत 24 तासात भारत सोडण्याचे निर्देश दिले। भारत सरकारनं आयुर्वेदाच्या प्राचीन परंपरेला मान्यता देत 23 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली आहे। या निर्णयामुळे आयुर्वेद चिकित्सा पद्धतीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक महत्त्व मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। सांगली शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालाय। उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्ग जलमय झाला होता। शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय। दरम्यान शेती पिकांचंही नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। नंदुरबार शहरासह संपूर्ण तालुक्याला आज पुन्हा एकदा पावसानं झोडपून काढलंय। 1.5 तास झालेल्या पावसानं नंदुरबारमध्ये अक्षरशः अनेकांची तारांबळ उडाली। पालघरच्या पूर्व भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे बागायत शेतीला मोठं नुकसान झालं। दरम्यान शेतकऱ्याचं नुकसान होणार असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय।